हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजकाल आपल्या समाजामध्ये सगळीकडे सर्रास दिसणारी परिस्थिती आहे, ती म्हणजे तरुण मुला-मुलींच्या संख्येमध्ये तफावत झालेली आहे. मुलींचं प्रमाण कमी आहे आणि मुलांचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त आहे. परिणामी जे मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, त्यांच्या लग्नाच्या समस्या आहेत. त्यांना मुली मिळत नाहीत. अगदी सगळीकडे आपण पाहतोय, की मुलाचे जे आई-वडील आहेत, त्यांना खूप प्रचंड असं टेन्शन आलेलं आहे आणि सगळीकडेच खेडोपाडी, शहरांमध्ये सगळीकडे ही समस्या वाढत चालली आहे दिवसेंदिवस. तर म्हटलं याच्यावर थोडंसं आपण बोललं पाहिजे, त्यामुळेच आजचा विषय मी घेतलेला आहे. तर कसं आहे, की थोडा जो आधीचा काळ होता ना, त्याच्यात मुलींची संख्या जास्त होती आणि मुलीच्या आई असं टेन्शन असायचं, की आपल्या मुलीचं स्थळ कसं मिळेल आणि कसं शोधायचं वगैरे असं त्यांना टेन्शन असायचं. मुलाकडच्यांचे थोडेसे नखरे जास्त होते, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता परिस्थिती पूर्णपणे उलट झालेली आहे. मुलीचे आई-वडील कुठेतरी रिलॅक्स आहेत, की हां ठीक आहे, आता मुलं भेटतील, चॉईस असतील आणि मुलाकडच्या लोकांना म्हणजे मुलाची जी फॅमिली आहे, त्याचे आई-वडील आहेत, त्यांना कुठेतरी जास्त टेन्शन आहे. तर जरी आपल्याला असं वाटत असेल, तरी काही ठिकाणी थोडी परिस्थिती वेगळी आहे. याबद्दलची एक मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. आणि जास्त करून आपल्याला हे वेल एज्युकेटेड जी फॅमिली आहे ना, त्या ठिकाणी अशी परिस्थिती आपल्याला दिसते. तर अशीच एक वेल एज्युकेटेड फॅमिलीमधली एक मुलगी असते, जिला एक भाऊ असतो आणि आई-वडील पण म्हणजे वर्किंग असतात, वेल एज्युकेटेड असतात आणि ती मुलगी अत्यंत हुशार असते. लहानपणापासून शाळेत तिने नंबर काढलेले असतात. अगदी पहिला नंबर ती कधीच सोडत नाही आणि जेव्हा ती मोठी होते, तेव्हा तिचा भाऊ जो असतो तो एक ॲव्हरेज स्टुडंट असतो. तो बी-कॉम करतो. पण ही मुलगी जी आहे, ती मात्र खूप छान एज्युकेशन घेते आणि खूप हुशार असल्यामुळे, चांगलं एज्युकेशन घेतल्यामुळे तिला खूप छान असा जॉब लागतो. घरात सगळेच कमावते असतात, पण आई-वडील आणि भाऊ या तिघांनी मिळून जितका पैसा कमवला नसेल, त्यापेक्षाही जास्त जे पगार आहे, जे पॅकेज आहे ते या मुलीला असतं. त्यामुळे कुठेतरी तिच्या मनामध्ये थोडासा म्हणतात ना, एक ॲटिट्यूड असतो तिला आणि तिचं वय होतं 22 वर्ष. 22व्या वर्षातच ती इतकं चांगलं म्हणजे नोकरी वगैरे तिला असते चांगल्या पॅकेजची. तर मग तिच्या लग्नाचा विचार करायला सुरुवात करण्यात येते. तर आता ही इतकी चांगली शिकलेली आहे, इतका पगार आहे म्हटल्यावर त्यांच्या अपेक्षा पण तशाच असतात. त्यांना असं वाटत असतं, की जो समोरचा मुलगा आहे तिला जो वर शोधायचा आहे तो पण खूप शिकलेला असावा, वेल एज्युकेटेड असावा, त्याचंही पॅकेज खूप मोठं असावं, अशी अपेक्षा यांची होते. म्हणजे मुलीची असते, तिच्या आई-वडिलांची सुद्धा असते. 1-2 स्थळं येतात आणि जे पुढचं स्थळ येतं ते अगदी त्यांच्या अटींमध्ये बसणारं असतं. मुलगा खूप चांगला शिकलेला असतो. त्याला पॅकेज देखील चांगलं असतं आणि आई-वडिलांची पण अडचण नसते. म्हणजे त्याचे आई-वडील जे आहेत ते गावी असतात. भरपूर शेती असते. त्यामुळे त्यांचीही अडचण होणार नसते पुढे सासू-सासऱ्यांचा वगैरे त्रास असं काही नसतं आणि सगळं काही व्यवस्थित असतं. पण एकच गोष्ट अशी असते, की ती जी मुलगी आहे तिचं वय असतं 23 वर्षाची आणि मुलाचं वय कुठेतरी 28च्या दरम्यान असतं. तर हा जो डिफरन्स आहे वयातला तो मुलीच्या आईला थोडासा जास्त वाटतो. तिचं म्हणणं असतं, की 2 ते 3 वर्षांचाच गॅप हवा, त्यापेक्षा जास्त नको आणि या कारणामुळे काहीतरी कारण दुसरं सांगून ते समोरच्या जी पार्टी आहे त्यांना नकार कळवतात. क्षमस्व म्हणून अगदी त्यांना नाही म्हणतात आणि त्यांना असं वाटत असतं, की आत्ताच तर कुठे बघायला सुरुवात केली आहे, तर अजून भरपूर स्थळं येतील, थोडंफार बघूया असं वाटतंच प्रत्येकाला. थोडीफार चॉईस म्हणजे बघूया अजून थोडंसं. असेच शोधाशोध करण्यात काही वर्ष जातात आणि त्या मुलीला एक कंपनीमधून छान ऑफर भेटते. तिला बाहेरगावी पाठवण्यात येतं आणि बाहेरगावी गेल्यानंतर तिचं पॅकेज देखील वाढतं आणि बाहेरगावी गेल्यानंतर तिच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट येतो. तो म्हणजे तिचा भाऊ जो आहे त्याचं लग्न होतं. आता जेव्हा ती बाहेरगावाहून परत येते तेव्हा अर्थात तिचं पॅकेज जे आहे ते भरपूर वाढलेलं असतं आणि फॉरेन रिटर्नचा जो एक ॲटिट्यूड असतो तो तिच्यामध्ये असतो आणि पूर्वापार आपल्यामध्ये जो नणंद-भावजईमध्ये जे प्रेमाचं नातं आहे, या सगळ्यांमुळे घरामध्ये थोडंसं भांडणाचं वातावरण म्हणजे थोडंसं ताणतणावाचं वातावरण होतं आणि असं करता-करता त्या मुलीचं वय जे आहे ते 28 होतं. आता कुठेतरी ज्या अपेक्षा आहेत त्या थोड्याशा कमी होतात आणि 1-2 स्थळं येतात. पण ते बिझनेसमॅन असतात. आता बिझनेस म्हटला की एकत्र कुटुंब पद्धती आली, तर पुढे आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये सासू-सासऱ्यांची ढवळाढवळ नको, अडचण नको, यामुळे मुलीची आई त्या स्थळाला नकार देते. तर असं करता-करता ती मुलगी आहे तिचं वय 33 वर्ष होतं.
आणि आता कुठेतरी जे आई-वडील आहेत मुलीचे ते ज्योतिषाचे उंबरठे झिजवायला लागतात. खडे, मोती जे काही घालायला सांगतो ते ज्योतिष सांगतात, खडे वगैरे ते घातले जातात. अनेक उपाय केले जातात, पण मनासारखं स्थळ मिळत नाही. आणि जे स्थळ येतात त्यामध्ये अर्थात जे 35शीची मुलं असतात, त्यांचा डिव्होर्स झालेला असतो, काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो किंवा ते व्यसनी असतात म्हणून त्यांचं लग्न झालेलं नसतं. अशी स्थळं तिच्यासाठी चालून येतात. त्यामुळे अशा स्थळांना हो म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. असं करता करता मुलगी 40 वर्षाची होते. आता कुठेतरी तिचे आईवडील देखील थकलेले असतात, त्यांचंही वय झालेलं असतं आणि आपल्या मुलीच्या संसारात सासू-सासरे नको म्हणणारी जी आई आहे, तिला तिची सूनच सांभाळत असते. पण ही जी मुलगी आहे ती कुठेतरी एकटी पडलेली असते. तिच्याकडे गाडी असते, बंगला असतो, पैसे असतात, पण कुठेतरी तिचं जीवन जे आहे, आयुष्य जे आहे ते नासलेलं असतं. आता या सगळ्यांमध्ये चूक नेमकी कोणाची? त्या मुलीची की तिच्या आई-वडिलांची? याचा आपण विचार करायला हवा. त्यामुळे प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की आपण आपल्या मुलीला आयुष्यभर पुरणार नाही. तिचं पुढचं जे आयुष्य आहे ते सुखात घालवायचं असेल, तर तिला एका साथीदाराची, एका जोडीदाराची गरज आहे आणि तो चांगला जोडीदार मिळावा असं जर वाटत असेल, तर योग्य वयात लग्न व्हायलाच हवं. आजकाल आपल्या आजूबाजूला बऱ्याच अशा मुली दिसतात. मला देखील माझे जे फ्रेंड सर्कल आहे त्या ठिकाणी अशा बऱ्याच मुली पाहायला भेटल्या आहेत, ज्या खूप शिकलेल्या आहेत, खूप चांगलं त्यांचं पॅकेज आहे, खूप त्या इंडिपेंडंट आहेत. पण वय जास्त झाल्यामुळे त्यांना मनासारखं स्थळ मिळत नाही आणि त्यामुळे त्या एकट्या पडलेल्या आहेत आणि कुठेतरी मग त्यांचं म्हणणं असं असतं, की मग लग्न करायला नको. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की बरीच जी तरुण पिढी आहे त्यामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे, की त्यांचं म्हणणं आहे, की लग्न कशाला करायचं? आम्ही कमवतोय, आम्ही राहतोय, आम्ही इंडिपेंडंट आहोत, तर लग्न कशाला करायचंय? तर हा एक वेगळा विषय आहे. याच्यावर पण मी नक्कीच व्हिडिओ पुढे घेऊन येईल. तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल हा टॉपिक तर लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.